नमस्कार मित्रांनो, परत एकदा सगळ्यांचं तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आज परत एकदा आपण जवळच एक निसर्गरम्य अशा ठिकाणी भेट देणार आहे। आता चालू आहे नवरात्रीचं औचित्य साधून आपण जवळच्याच एका निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या मंदिराला आज भेट देणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहत राहा। आत्ता वाजलेत दुपारचे 1:30 आणि वातावरण एकदम ढगाळलेलं दिसतंय बघा, पूर्ण पावसाचं वातावरण आहे असं वाटतंय बघा। या डाव्या साईडला बघा डोंगरावर आहे ना, पूर्ण धुकं वाटते पुढे। हा व्हिडिओ पण तुम्हाला रोमांचक वाटेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेकिंग पण करणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपलं जे डेस्टिनेशन आहे आजचं। पावसाचं पूर्ण वातावरण झालं, म्हणजे आज भन्नाट असं लॉग होणार आहे असं वाटतंय। बापरे, ट्रॅफिक बघा खतरनाक लागली। ट्रॅफिकमधून घेतलं बाहेर। आजचं जे आपलं लोकेशन आहे तिथून आता जवळच राहिले बघा। आणि स्पॉटला जाण्यासाठी जो लँडमार्क आहे ते HP पेट्रोल पंप आहे आणि इथं एमराल्ड म्हणून एक हॉटेल आहे। हॉटेलच्या शेजारूनच आता आपल्याला वरती जायला रस्ता आहे। हे बघा, हे एमराल्ड हॉटेल आहे आणि त्याच्या शेजारून आपल्याला वर जायचं आहे। आता ह्या वेळेला नवरात्री असल्यामुळे गर्दी असणार आहे देवीला। तसं मस्त असं एवढं भारी आणि निसर्गरम्य असं एक स्पॉट आहे हे। मित्रांनो आलं आता आपण चौराई देवीच्या कमानी आतमध्ये, आणि इथं आल्यानंतर ही अशी मस्त एक सिंहाची अशी मूर्ती आहे आणि इथून वर जायचं। सिंह हे चौराई देवीचे वाहन असून दगडी कमानीच्या आत आल्यावर सिंहाचे दर्शन होते। ही मूर्ती संगमरवराची आहे व जुनी सुद्धा आहे। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता जिथं ती सिंहाची मूर्ती होती तिथून आपण दर्शन घेतलं सिंहाचा आणि आता पुढे चाललो। तर रस्ता आता पावसामुळे थोडं स्लिपरी झाला आहे। थोडंसं चढाई स्टीप असल्यामुळं थोडंसं दम लागते मित्रांनो, हळूहळू जायचं। मित्रांनो पावसामुळे बघा सगळीकडं हिरवंगार झाले, बघू शकता तुम्ही माझ्या आजूबाजूला। आत्ता वाजले दुपारचे 2 तरी असं वाटतं की पूर्ण अंधार पडले बघा खाली। तर बघू शकता मित्रांनो कसलं भारी हे जंगल, सगळं पावसाने हिरवंगार झालंय। हे इथं डस्टबिन ठेवलेलं होतं
कुठल्या तर निसर्गप्रेमीने याला उलटे केले बघा. लईच काळजी होती वाटतं त्याला स्वच्छतेची. चांगलं ठेवलेलं उलटं केलं त्यांनी. निसर्गात मेन तर कचरा करायचा नाही आणि कुठल्या तरी शहाण्या माणसानं त्याला उलटं केले. तर मित्रांनो असं थोडीशी अशी स्टीप चढाई आहे. त्यानंतर थोडासा बघा हा सरळ रस्ता होता आणि त्यानंतर परत स्टीप चढाईवरती थोडंसं बघा अशी दगडं पण आहे. तिथं असं आपण रेस्ट करत वरती जाऊ शकतो. माझ्यासोबत आज साक्षी काव्य आहे आणि त्यांच्यासोबत मी पण हळूहळू निघालोय वर. वातावरण तर असं झालं फुल पावसाचं. जर निसर्ग नसता तर आपण जिवंत नसतो. निसर्गाने जगण्यासाठी दिलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सिजन. निसर्गाचा एक भाग असलेले मानव आणि प्राणी यांच्यातील संवाद आणि तणाव कमी करते, वेदना आणि चिंता कमी करते. निसर्ग संगत प्रदान करतो आणि लोकांना उद्देशाची भावना देतो. निसर्गाचे रक्षण करणे हे आपल्या काळाची सर्वात मोठी गरज आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. चौराई देवीच्या निसर्गरम्य अशा छोट्याशा जंगलात खूप मोरांची संख्या आहे. मित्रांनो आता धुकं आलंय बघा सगळं. मित्रांनो तो तुम्ही बघू शकता कसलं भन्नाट असं धुकं झालंय बघा सगळ्या जंगलात. मस्त. कसलं भारी वाटतं बघा हे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आज आलोय चौराई देवीच्या मंदिराला. तर तुम्ही आत्ताचं हे वातावरण बघू शकता. एकदम मन प्रसन्न आणि एकदम भारी वातावरण बघा. हे असे पाण्याचे बॉटल्स रस्त्याने नका टाकू. डस्टबिन दिले तर डस्टबिनमध्ये त्या टाकून. सूचना फलक. श्री चौराई देवी प्रसन्न. देवीची आरती सकाळी 7 वाजता आणि दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता. मंदिराचे पावित्र्य राखावे. सॉक्स मोजे घालून येऊ नये. परिपूर्ण पोशाख परिधान करून यावे. मंदिराच्या परिसरात शांतता राखावी. तर मित्रांनो इथे येत असताना अशी एक छोटीशी स्टिक ठेवा सोबत की थोडंसं स्टिक चढून पण आहे. आणि ही ह्या स्टिकचा उपयोग त्यावेळेला आपण उतरतो त्यावेळेला भरपूर गरजेची स्टिक आहे. तर नक्की अशी एक स्टिक सोबत ठेवा. आणि लोक म्हणतात वरती माकड वगैरे त्यांच्यापासून पण प्रोटेक्शन होतं या स्टिकने. तर मित्रांनो असे जास्वंदीचे झाड ज्या वेळेला येतील जवळ त्यावेळेला समजायचं की आपली देवीची कमानी जवळच आली. तर हे जास्वंदीचे झाड आणि तिथे दिसते ग्रामदैवत श्री चौराई देवी मंदिराची कमान. मस्त खतरनाक व्ह्यू आलाय बघा. पूर्ण अख्खं धुक्यात आहे सगळंच. एकदम वातावरण आहे ना एकदम प्रसन्न झाले बघा. सगळीकडं धुकं आहे. खाली बघू शकता एकदम धुकं झाले. भटकंती म्हणजे वेळ वाया घालवणे नाही. कधी कधी झाडामधून अशा छोट्याशा वाटेवरून मध्येच असे सुंदर धुक्यामध्ये हरवलेले हे चित्र डोळ्यात साठवणे, आयुष्यातील ताणतणाव कमी करणे म्हणजेच भटकंती.
दुसऱ्या कमानीपासून थोड्याच अंतरावर मोराची शेल्फ असलेल्या कमानी शेजारी पिण्याचे पाणी व पाय धुण्यासाठी आहे. परत एक सोनेरी रंगाची सिंहाची मूर्ती आहे. डाव्या बाजूला सुंदर आणि स्वच्छ एक वाट आहे, ती मंदिरापर्यंत घेऊन जाते. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे चवराई देवीची मूर्ती ही मोठ्या अशा वृक्षाच्या खाली एका मोठ्या दगडामध्ये कोरलेली सुंदर मूर्ती आहे. मंदिरामध्ये ओम आणि छोट्या छोट्या घंटा व सुंदर खांब नक्षीदार कमानी आहेत. नवरात्रीनिमित्त आज मंदिराचे परिसर आणि देवीची मूर्ती सजवलेल्या स्वरूपात दिसत होती. बाजूलाच घटस्थापना केलेली दिसून आली. चौराई देवीची मूर्ती ही सप्तशृंगी देवी सारखीच भासते. मंदिराचा परिसर पावसाळ्यात व हिवाळ्यामध्ये मन मोहून टाकते. हे सुंदर असे निसर्गरम्य ठिकाण आहे. मित्रांनो, वरती जर टेकडीवर जायचं असेल तर ही मेन कमानी आहे. कमानीवरनं इथं ह्या साईडला जातो मंदिराकडं आणि इथूनच ह्या पायऱ्या बघा, इथं जे मंदिर आहे तिथून शेजारून असं वरती जायला रस्ता आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा वर चढायचा जो रस्ता आहे ना तो असा आहे. पाऊस पडला तर थोडासा स्लिपरी होऊ शकतो. मंदिराच्या वरच्या बाजूस झाडे लावलेली आहेत, तरी वरती जाताना कॅन भरून पाणी घेऊन जाऊन झाडांना जगवण्यासाठी मदत करा. तर आत्ता पाणी नाही आणलं मित्रांनो, वरून पाऊस पण येत आहे आणि बघू शकता तुम्ही. मित्रांनो बघू शकता कसलं धुकं झालं बघा वर. आणि हे इथे दिसतंय त्या तळेगावचं तळ आहे. इथं मुंबई पुणे हायवे आणि असं भगवा
पाण्याचा हौद केलंय. तर हे असा रस्ता इथून तर मित्रांनो इथं आले ना तर ह्या साईडने थोडंसं अवघड रस्ता आहे. खालून वरती आले की डाव्या साईडला अवघड रस्ता आहे आणि उजव्या साईडला बघा असा ट्रेल चालला एक छोटासा. तर इथून थोडंसं राऊंड घेऊन जायचं आहे पण सोपा रस्ता आहे. ह्या रस्त्याने वरती जाऊ. इकडनं असा एक ट्रेल आहे छोटासा आणि या साईडला सगळं घसरण बघा दरी खोल. दुपारचे 3 वाजल्यात आणि अंधार असा पडलाय. एकदम ह्या साईडने चालायचं. चला चल चल चल. चिखलाचा रस्ता आहे बघा. चला चला हळूहळू. असे काही छोटे मोठे ट्रेक असतील मित्रांनो तर ग्रिपवाले शूज घेऊन या, नक्की या. मित्रांनो हे जे गवत आहे ते एकदम घसरड्या जागेवर वाढलेले आहे. गवताच्या खालील भागाचा अंदाज घेता येत नाही म्हणून अशा जागेवरून चालणे टाळावे, नाहीतर अपघात होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता वर चढून आल्यावर मावळामधील सुंदर असा परिसर दिसून येतो. सर्वत्र हिरवेगार गवत व झाडे, वरून बारीक पाऊस आणि थंडगार वाहणारे वारे, स्वच्छ अशी हवा शरीराला एक वेगळीच ऊर्जा देत होते. चौराई देवीच्या वरच्या बाजूस आल्यावर संपूर्ण आजूबाजूच्या गावाचा परिसर दिसून येतो. हे जे दिसत आहे ते मुंबई पुणे महामार्ग आहे. आणि हा चौराई देवीचा डोंगराचा माथा आहे. डोंगराच्या माथ्यावर गेल्यास चारी बाजूचा परिसर पाहण्यास मिळतो. पावसाळ्याच्या शेवटी सुंदर असे पिवळे सोनकीचे फुले फुललेले दिसली व ते मनाला खूप आकर्षित करत होते. हे दृश्य डोळ्यात साठवून परतीच्या मार्गाला निघालो. कसं उतरताना चढताना कसं वाटलं? पाय होतेत का शेक? तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागी. तोपर्यंत राम राम.